कोकणातील आंबा काजू बागायतदारांना मोठा फटका बसतोय। बोगस खतांचा घोटाळा आता उघड आलाय। दरम्यान कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येते। बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या खत आणि कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि ही गंभीर बाब आता उघडकीस आली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खत आणि औषधांची खरेदी केली होती, मात्र चुकीच्या आणि निकृष्ट उत्पादनांमुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फक्त आंबा पिकासाठीच शेतकऱ्यांनी सुमारे 300 कोटी रुपयांची औषधं खरेदी केली होती, मात्र योग्य मार्गदर्शन आणि गुणवत्तेअभावी ही गुंतवणूक वाया गेल्याचं आता पाहायला मिळतंय। यावर आता राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे। बोगस खतं आणि औषधं विकणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कृषी विभागाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी असं देखील म्हटलं जात आहे। दरम्यान यामुळे बोगस उत्पादनांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप आता करण्यात येतोय। आसमानी संकटाचा सामना करत असताना आता निकृष्ट खतांचा फटका बसल्यामुळे कोकणातील बागायतदार आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले। त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला। दरम्यान राजू शेट्टी यांनी यावर आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। दरम्यान ज्या कंपन्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांना फसवलंय त्यांच्यावर लगेचच गुन्हे दाखल करत कारवाई सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।